आहे तो म्हणजे तापमान वाढ। राज्यामध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढतोय। राज्यातील बहुतांशी भागामध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येतंय। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली असून या सर्व राज्यांचं सरासरी तापमान 41 अंशावर गेलाय। राज्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती जाणून घेऊयात। राज्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 अंशापर्यंत गेल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय। हवेतील उष्मा वाढल्याने उकाडाही जाणवतोय। राज्यामध्ये पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच वाढू शकतो। तसेच राज्यामध्ये सरासरी तापमानातील वाढ ही देखील कायम राहण्याचा अंदाज आहे। नागपूरमध्ये यंदाचा उन्हाळा हा अधिक तापदायक राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती। विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचं तापमान हे 40 अंशाच्या वर गेलाय, त्यामुळे नागपुरातील जनतेला उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय। खानदेशामध्ये उष्णता दिवसागणिक वाढतीये। कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत असून शेती कामावर याचा परिणाम होतोय। या आठवड्यामध्ये कमाल तापमानामध्ये सतत वाढ होतीये। मंगळवारी, बुधवारी कमाल तापमान हे अनुक्रमे 43 आणि 44 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं। उष्ण लाटेचा इशारा खानदेशामध्ये देण्यात आला होता। यातच ढगाळ वातावरणही आहे। रात्री उकाडा प्रचंड वाढला असून शेती कामं सकाळी 10 पर्यंत उरकून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतायत। उन्हाळा एवढा तापून गेलेला आहे की 40 डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलेलं आहे। म्हणजे 41-42 पर्यंत नागपुरात टेम्परेचर आहे। त्याच्यामुळे कसं होऊन राहिलं की नागरिकांना त्रास होत आहे आणि घाबरल्यासारखं वाटत आहे थोडं। तर त्याच्यामुळे कसं आहे की काही आपल्या शरीराला थोडं उष्णतेपासून कसं वाचवायचं त्यासाठी हे लिंबू किंवा लस्सी, लिंबू सरबत किंवा लस्सी म्हणा की म्हणा मग ऍपल ज्यूस जेही आहे ते थंड पदार्थ सेवन करण्यासाठी ते इथे थांबतात व ते सेवन केल्यावर थोडं त्यांना बरं वाटते। त्याच्यामुळे किंवा याचा उन्हाळ्यात गिराईक मध्ये चांगला फायदा होऊन राहिला। गिराईक जास्त लोक येतात। मी सगळं शांततेने आपलं मन सोक्त करून जातात। उन्हाळ्याबद्दल हे माहिती आहे का उन्हाळा जसा वाढून राहिला आहे तसे लिंबू सरबतचे गिराईक वाढून राहिले, लस्सीचे आणखी चहाचे कस्टमर वाढून राहिले। उन्हाळा दिवसा वाढून राहिला आहे। आता खूप वाढला असे सकाळपासून लोक लिंबू पाणीचे कस्टमर येत आहे आणि सांगून राहिले का ऊन एवढी तापली आहे याचं नाव नाही। उन्हाची तीव्रता यंदा अधिक जाणवते। यंदा उशिराने उन्हाची तीव्रता जाणवण्यास सुरुवात झाली असली तरी अधिक तापदायक जाणवते। विदर्भामधील सर्वच जिल्ह्यामध्ये तापमान 40 वर गेलंय। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने 40 ओलांडल्याने नागरिक उन्हाने त्रस्त झालेत। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे। अतिउष्णतेचा फटका हा केळी, भाजीपाला पिकांना देखील बसतोय। कमाल तापमान काही दिवसामध्ये किंवा 5 ते 6 दिवसामध्ये 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने केळीच्या वाढीवर याचा परिणाम होतोय। लहान केळी बागांचे पोंगे पोळून पिवळे लाल पडतायत। केळी बागामध्ये घड निसटणे, झाडे कमरेतून मोडून पडणे अशा समस्याही तयार झाल्यात। बागांभोवती अनेकांनी हिरव्या नेट किंवा अन्य वारा अवरोधक लावलेले आहेत। उष्ण वारे बागांमध्ये शिरून मोठी हानी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलंय, त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय। तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। वाढत्या तापमानात नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलं आहे। अशातच अति आवश्यक असल्यास नागरिकांनी बाहेर पडावे। तसेच उष्माघात टाळण्यासाठी उसाचा रस, लिंबू पाणी, आंब्याचा पन्ह तसेच जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे अशी माहिती आरोग्य विभागातर्फे नागरिकांना देण्यात येते। सध्या उष्माघाताची लाट सगळीकडेच आहे, ज्याला आम्ही हीट वेव्ह म्हणतो। हीट वेव्हची जर व्याख्या विचार केला
की जवळपास 45 डिग्रीच्या वर तापमान 2 दिवस असणं किंवा कमाल तापमान जे आहे त्याला 3 डिग्रीने जास्त असणं, असं 3 दिवस जर असेल त्याला हीट वेव्ह म्हणतात. आणि अशी हीट वेव्ह जर कुठे आली तर त्याचे इफेक्ट सगळ्या मानवी समाजावर पडतात. पण त्यातल्या त्यात जर विचार केला की लहान मुलं आणि म्हातारी माणसं याला जास्त अफेक्ट होतात, कारण यांना तापमान कंट्रोल करण्याची जी क्षमता असते ती तेवढी लहान मुलांमध्ये विकसित झालेली नसते आणि म्हाताऱ्या माणसात ती क्षमता थोडी कमी झालेली असते, वीक झालेली असते. त्याच्यामुळे ते टेम्परेचर रेग्युलेशन करू नाही शकत, त्याच्यामुळे तापमान वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. हीट वेव्हचा जर विचार केला तर साधारणतः टेम्परेचर वाढणं, टेम्परेचर जर 106च्या वर जात असेल तर ते घातक ठरू शकते. मी तर एवढं म्हणेल 106 जर मोर दॅन 15 मिनिटं जर असेल तर आपलं जीव घेणा हा आघात होऊ शकतो किंवा त्याच्यावर बरेचसे परिणाम होऊ शकतात. म्हणून जर टेम्परेचर पासून जर वाचवायचं असेल तर या काळात साधारणतः प्रत्येकाने जे आपलं वर्किंग आवर्स आहे हे सकाळी 10च्या आधी किंवा संध्याकाळी 4च्या नंतर करायला पाहिजे. पण कोणाला जायचं जर काम पडलं, तर काम बरेचदा असे काम जायचं काम पडलं तर अशा वेळेस एक हीट पासून कसं सांभाळतील ते पाहायला पाहिजे. आणि एक सुती कपडे, हलके कपडे वापरायला पाहिजे आणि कॅप वापरणं आवश्यक आहे. पण कॅप मध्ये एक थोडंसं ओली केलेलं जर कापड असेल, सुती कापड असेल ते, आणि त्याच्यावर कॅप असणं आवश्यक आहे. शक्य झालं तर डोळ्यासाठी सुद्धा गॉगल वापरणं आवश्यक आहे. आणि याच्या सोबतच शुष्कता, पाणी डिहायड्रेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि त्याच्यामुळे हीट स्ट्रोक होण्याचे जास्त चान्सेस असतात. हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने घरातून बाहेर निघताना सोबत पाणी न्यायला पाहिजे. नुसतं पाणीच नाही, माझं तर अशी आव्हान राहील सगळ्यांना, पाण्यासोबत लिंबू आणि साखर, ज्याला आपण साखर मीठ पाणी म्हणतो, हे सोबत प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. आणि ठराविक वेळेवर प्रत्येकाने हे आपल्याला या काळात पिणं आवश्यक आहे. तर या वाढत्या तापमानापासून कशी काळजी घ्यायला हवी पाहूयात. गरज असेल तरच उन्हात जा. घराबाहेर पडणार असाल तर छत्रीचा वापर करा. दर तासाला 1 ग्लास पाणी प्या. वेगवेगळ्या प्रकारची शीतल पेय प्या. डोळ्यांची आग होऊ नये यासाठी चष्मा वापरा. उन्हाळ्यात शक्यतो पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करा. त्यावेळेला तुम्ही उन्हात जाल, कामासाठी जाल, त्यावेळेला डोक्यावर टोपी पाहिजे. छत्री ही सर्वात चांगली, परंतु छत्री ही सध्या फारशी फॅशनेबल मानली जात नाही, परंतु उन्हापासून काळजी घेतलीच पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी सतत प्यायला पाहिजे. साधारणतः प्रौढ व्यक्तीला या उन्हाळ्याच्या दिवसात 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. हे पाणी एकदम प्यायचं नाही, तर साधारणतः दर तासाला 1-1 ग्लास पाणी असं प्यायला पाहिजे. पाण्याबरोबरच इतर द्रव पदार्थ म्हणजे सरबत, म्हणजे लिंबू सरबत असेल किंवा ताक असेल, लस्सी असेल किंवा कैरीचं पन्ह, अशा प्रकारची कोकम सरबत, अशा प्रकारची जी आपली नेहमीची सरबतं आहेत ही सुद्धा घ्यायला पाहिजे. एकूण सगळे द्रव पदार्थ 3 ते 4 लिटर आपण रोजच्या रोज घ्यायला पाहिजेत. त्यामध्ये ते घेतले तर आपल्या शरीरातलं पाणी हे कायम राहतं. उन्हामध्ये जर त्रास झाला, डोळ्यांना जर त्रास होत असेल तर आपल्याला डार्क रंगाचे गॉगल्स वापरणं आवश्यक असतात. हे काळे चष्मे जर वापरले तर या उन्हाची आणि तीव्र प्रकाशाची जो डोळ्यावर परिणाम होतो हाही कमी होऊ शकतो. संपूर्ण राज्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील तापमान हे 43 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. या वाढत्या तापमानामुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो आणि या उन्हाच्या तापमानाचा कसा सामना करायचा याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. पाहूयात. उन्हाळ्यामुळं तीव्र उष्णता असते आणि या तीव्र उष्णतेमध्ये अतिनील किरणे किंवा ज्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतो त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. त्वचा काळवंटे हे तर झालंच, परंतु त्वचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही त्रास होऊ शकतात. यामध्ये त्वचेमध्ये आग होणं, त्यानंतर काही चट्टे येणं आणि खूप तीव्र उन्हामुळं त्वचेचे कर्करोग सुद्धा उद्भवू शकतात. यामध्ये खूप उन्हामध्ये आपण ज्यावेळेला लोक फिरतात त्यावेळेला जो घाम येतो त्वचेवर, या घामामुळं शरीराचे जे काही असे भाग असतात म्हणजे जांघा, पाखा, अशा ठिकाणी हा घाम साचल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची फंगल इन्फेक्शन्स किंवा काही त्वचेचे आजारही उद्भवू शकतात की जे गजकरणासारखे आजार असतात. सततच्या
उष्णतेमुळं वारंवार घाम आल्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी आणि क्षार कमी व्हायला लागतात आणि मग त्यामुळं जो आपण उष्माघाताचा परिणाम म्हणतो ते व्हायला लागतं। घाम गेल्यामुळं आपल्या शरीराचं निर्जलीकरण होतं, अंगातले क्षार आणि पाणी कमी होतात। सुरुवातीच्या याच्यामध्ये आपल्याला हातपाय दुखणं, गळून जाणं, त्यानंतर थोडं चक्कर आल्यासारखं वाटणं होऊ शकतं। अशा वेळेला डिहायड्रेशन झाल्यावर किंवा निर्जलीकरण झाल्यावर तर त्या व्यक्तीने उन्हात जास्ती वेळ काम केलं किंवा उन्हामध्ये ते फिरले तर पाणी खूप कमी होऊन उष्माघाताचे झटके येऊ शकतात आणि ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते। हा प्रकार इतका गंभीर असतो की या उष्माघातामध्ये अनेक रुग्ण दगावूही शकतात। उन्हाळ्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळं एक खूप महत्वाचा आपल्या मूत्रपिंडांवर परिणाम होतो आणि त्यामुळं किडनी स्टोन किंवा मूत्रपिंडातले खडे हा त्रास नेहमीच लक्षात येतो। यामध्ये सुरुवातीला लघवीमधलं पाणी कमी झाल्यामुळं लघवीची आगाग होणं, जळजळ होणं, लघवी लाल रंगाची होणं अशा प्रकारचे त्रास होतात आणि मुतखडा झाल्यानंतर पोटात कमालीचं दुखतं, उलट्या होऊ शकतात आणि मग त्यानंतर निदान करून त्याचा उपचार करावे लागतात। हवामानातील वाढत्या उष्णतेमुळे शरीरावर तीव्र परिणाम होतात। वाढत्या तापमानामुळे शरीर गरम होऊन घाम येतो। घाम आल्याने शरीर थंड पडते। मात्र अनेक काळामध्ये जर घाम आला तर शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात। यामुळेच उष्माघाताचा त्रास उद्भवतो। खूप वेळ उन्हात काम केल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि निर्जलीकरण होतं। यामुळे उष्माघाताचा झटका येऊ शकतो। या उष्माघाताचा झटका इतका तीव्र असतो की एखाद्या वेळी हा रुग्ण दगावू देखील शकतो। उष्णता कमी झाल्यानंतर किडनी स्टोन, स्किन कॅन्सर असे आजार देखील होतात। हे तापमान वाढण्याचं मुख्य कारण असं आहे की वातावरणातली आर्द्रता कमी झालेली आहे। जेव्हा वातावरणात आर्द्रता जास्त असते, ज्याला ह्युमिडिटी लेवल जास्त असते, तेव्हा टेम्परेचर हे थोडंसं कमी राहतं। म्हणजे त्याचं जे तापमान वाढण्याची जी एक प्रक्रिया असते त्याला कुठेतरी अटकाव होतो जर आर्द्रता पुरेशी असेल वातावरणात। पण असं दिसून आलंय की गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये जे राज्यामध्ये जे वारे येत आहेत ते मुख्यतः उत्तर किंवा वायव्य दिशेकडून येत आहेत। म्हणजे राजस्थान, गुजरात या राज्यांकडनं वारे महाराष्ट्र राज्यामध्ये येत आहेत आणि राजस्थान सारखा जो भाग आहे, वाळवंटी प्रदेश, तिथे तापमान हे साहजिकच जास्त असतं आणि त्यामुळे तिथले जे वारे आपल्या राज्यामध्ये येत आहेत ते उष्ण आणि कोरडे वारे आहेत आणि त्याच्यामुळे वातावरणातली आर्द्रता ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि या उष्ण, ज्याला आम्ही टेम्परेचर ऍडव्हेक्शन म्हणतो की वॉर्म एअर ऍडव्हेक्शन, उष्ण वारे हे राज्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे वॉर्म एअर ऍडव्हेक्शनमुळे सुद्धा तापमान हे वाढण्यास ते कारण आहे। ग्राउंड झिरो मध्ये आज इतकंच। पाहत रहा जय महाराष्ट्र।